हाय यूट्यूब फॅमिली, तुम्ही सगळे कसे आहे? बरं आहेत ना? आज मी पण बरं आहे. आज तुमच्या समोर एक व्हिडिओ घेऊन आला. हिला काय बोलतात? पाला मच्छी काहीतरी, आणि वांगाली भाषेत इल्शा मच्छी बोलतात. आज मी तुम्हाला ही आरबी टाकून हा मच्छी बनवून दाखवता, आणि हे मच्छी लय टेस्टी होतात. मला बनवायचा होता हा दुसरी हिने मला बनवायचं होता एक केलीने. ते केली आवाज पिकले म्हणून हा नाही टाकत, म्हणून बोललो हा आरबीने बनावं. आता तुम्हाला बांधून दाखवतोय. आता चला सुरू करू. आता मी काय करू, ह्याला मीठ टाकते आणि थोडासा हळद मीठ टाकून मी हा मच्छी थोडा हलका फ्राय करून घेणार. त्याच्यानंतर तो भाजीत टाकणार. फक्त हळद मीठ लावून याला फ्राय करायचं, दुसरे काय नाही. आणि या मच्छीलाही चव असतात, महाग पण असतात. मला एवढीची भेटलेली म्हणून काहीतरी 1200 रुपये किलो, तर मला बारीक एक भेटली. त्यांना विचारलं हे असली आहे ना, तो बोलतो असली आहे. याचा डुप्लिकेटवर पण भेटतात. आणि एवढीशी मच्छी मला घेतला 400 रुपये काहीतरी, 300 ग्राम काही मच्छी भेटलाय. तर हळद मीठ लावून झाले. आता आपण गॅस तो लावून ठेवले. आता पहिली मी गॅस लावून कढाई ठेवलेलं आहे, तापलाय वाटते. आता मी तेल टाकते. चांगले तेल गरम करून मच्छी हलका फ्राय करून घे. तेल तापलेलं आहे. आता मी मच्छी फ्राय करून घे. मच्छी एवढा खुशबू सुटलाय, खुशबूनी पोटा भरतो. जास्त नाही फ्राय करणार मी, हलका फ्राय करणार. आणि जेवढा तेल टाकते ना त्याचा अजून निघतं त्या मच्छीचा तेल. बघा किती तेल टाकलं, अजून तेल निघाला की. माझी मच्छी फ्राय झालेली आहे. आता मी काढून घेणार. हा बघा, मच्छी अजिबात तुटत नाही. या पद्धतीने मी सगळी मच्छी काढून घेणार. बघू शकतो किती भारी फ्राय झाली. हलकी फ्राय तो पण एवढा चांगली झाली. आता हे करून सगळी मच्छी फ्राय करून घेणार. या पद्धतीने मच्छी पण फ्राय करून घेतलाय. ती पण आता काढून घेऊ. तर बघा सगळी मच्छी माझी फ्राय झालेली आहे. मी काढून घेतलाय. किती भारी वाटते ना, बघू शकतो. आता दुसरी पुढचं बघा तुम्ही. मी या तेलामध्ये एक कांदा लांब चिरलेला आहे, ते फ्राय करणार. आणि ही लसूण पण लांब चिरलेला आहे, त्याला पण सोबत फ्राय करून घेणार. ही माझी सिंपल पद्धतीने मी बनवतोय, आणि ह्या पद्धतीने लय टेस्टी होतं भाजी. जास्ती मसाला नाही टाकायचा कधी पण. कांदा फ्राय झालेला आहे. आता याला पण काढून घ्यावा. ह्या पद्धतीने काढून घ्यावा. हा बघा कांदा फ्राय करून मी काढून घेतला. आता ह्याच्यामध्ये मी काय टाकू, एक अर्धा चमचा जिरा टाकून द्या. आता ही मी वाटण करून शेवटची टाकणार. मच्छीला जो तेल सुटलाय तेच तेलामधून
म्हणजे दुसरं तेल मला टाकायला लागलं. आता मी ह्या तेलात भाजी करून घेणार. आता मी अशी चिरून टाकले मिरची. त्याच्यामध्ये काय टाकणार, फक्त मीठ आणि हळद, दुसरी काय नाही. आणि फक्त हा भाजी मी कापून धुवून घेतले. आता ही भाजी त्याच्यात टाकली आणि चांगली त्याला करून घेणार. म्हणजे तेलामध्ये त्याला मस्त परतून घेणार आणि तेलामध्ये त्याची झाकण लावून त्याला शिजवून घेणार. ह्याला आता 2-3 मिनिट झाकण लावून ठेवलंय. त्याच्यानंतर बघू आता भाजी शिजते. मग हा वाटण करून घेणार. आता बघा अशी मी वाटण करून घेतला. ही मी शेवटचं टाकणार. तर 2-3 मिनिट झालेले आहे. आता बघा ही तेलामध्ये अशी परतून घेणार मी त्याला. नंतर रसातले पाणी टाकणार. दुसरी काहीच नाही. हिरव्या मिरचीमध्ये मी जेवण करणार आहे. आणि मातीचं तेल सुटलं ना त्याच्याने अजून जास्त टेस्टी होतात. आता मी याला रसातले पाणी टाकायचं. आता मी 1 गिलासभर पाणी टाकून दिलं. आता बघा याला मी पाणी टाकून 5 मिनिट झाकण लावून शिजवणार. तेव्हा ती बरोबर शिजून जाईल आणि माझी मच्छीचा रस्सा परफेक्ट बनेल. त्याला 5 मिनिट झाकण लावून ठेवणार. आता बघा 5 मिनिट झालेले आहे आणि चांगले उकळ पण आलाय. माझी भाजी पण गलली. आणि मी काय करणार, ही वाटण टाकणार. वाटण टाकून दिलेलं आहे मी भाजीमध्ये. 1 गिलास पाणी भरपूर झालंय रस्सा. आता ही जी मच्छी मी फ्राय केलाय ही मच्छी मी एक करून टाकणार त्याच्यामध्ये. आता तुम्ही बघू शकतो कसे टाकत राहिले. आता याला अजून 2 मिनिट झाकण लावून परत ठेवणार. झाकण लावायच्या अगोदर मी एक बारीक लांब चिरलेला आहे टोमॅटो ते मी टाकून देणार त्याच्यावरती. जे मस्त वाटेल. आता ढाकून मारणार. त्याला अजून 2-3 मिनिट झाकण लावून ते शिजून देणार. आता बघू शकतो 2 मिनिट झालेले आहे. फास्ट गॅस ठेवले होते मी. आता एवढं भारी झाले ना पूर्ण काय सांगू. खुशबूने अशी वाटते जे 2 ताट भात खाऊन गेल माणूस. आता मी ह्याच्यावरती माझे मच्छीच्या रेसिपी झालेल्या आहे. तुम्हाला मच्छी पाला मच्छी आणि अरबी टाकून मी बनवलाय. तुम्हाला कशी वाटला, तुम्ही आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि मी यूट्यूब फॅमिलीकडनं एवढा आहे माझी व्हिडिओ प्लीज माझी व्हिडिओ शेअर करा. आता मी बारीक चिरलेला कोथिंबीर टाकते. ही पाला मच्छी बनवायची होता मला केलीने, तर मला केली आणली तर पिकली म्हणून नाही बनवला. मी अरबीने बनवला.
तुम्ही पण एकदा नक्की बनवून खाऊन बघा किती टेस्टी आहे. नंतर तुम्ही मला सांगाल. आणि आता मी गॅस बंद करते. बाय यूट्यूब फॅमिली.